Hello my dear students, welcome to all in Sri Sharda Bhavan Education Society Nanded. Dear students, today's question paper containing the chapter haloalkanes and haloarenes. Okay, now the first question from haloalkanes and haloarene is, which of the following is not an allylic halide? तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की allylic halide चे एक्झाम्पल कोणतं नाहीये ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, तर चला वन बाय वन या ठिकाणी आपण डिस्कस करूया. फर्स्ट एक्झाम्पल जे पहा, फर्स्ट एक्झाम्पल. ओके, या ठिकाणी पहा CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 आणि सिंगल बॉन्ड Cl. बेटा या ठिकाणी पहा अलिलिक हालाइड म्हणजे काय? तर अलिलिक हालाइड म्हणजे हॅलोजन कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारी असलेल्या sp3 कार्बन ॲटमला जोडलेला असतो. आता या ठिकाणी पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके, हा जो आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याच्या बाजूचा जो कार्बन आहे ह्या कार्बनला तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच पाहिजे. हे जे एक्झाम्पल आहे हे आहे तुमचं अलिलिक हालाइड. ओके, सेम सेकंड नंबरचं एक्झाम्पल बी पहा, CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, या ठिकाणी सिंगल बॉन्ड Cl आणि या ठिकाणी सिंगल बॉन्ड CH3. इथं सुद्धा पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि याच्या बाजूला जो कार्बन आहे हा जो क्लोरीन ॲटम ह्या कार्बनला अटॅच आहे याला आपण म्हणतो अलिलिक हालाइड. ओके, तसंच C जे आहे पहा C6H5. ओके, या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी आहे तुमचा CH2 आणि इथे आहे तुमचा Br. तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारी हा जो कार्बन आहे याला ब्रोमिन ॲटम अटॅच आहे, हा सुद्धा अलिलिक हालाइड आहे. परंतु डी ऑप्शन जे आहे CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड Cl. ओके, याच्यामध्ये क्लोरीन ॲटम डायरेक्ट sp2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. हे विनिलिक हालाइड आहे. ओके, हा कोणता हालाइड आहे? तुमचा विनिलिक हालाइड आहे. सो क्वेश्चन नंबर फर्स्टचं आन्सर या ठिकाणी येणार बाळांनो ऑप्शन नंबर डी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबर. द कंपाउंड C6H5CH CH3Br इज, तर हा कंपाउंड काय आहे? 1 डिग्री बेंझिलिक हालाइड, 2 डिग्री बेंझिलिक हालाइड, 1 डिग्री अराइल हालाइड का 2 डिग्री अराइल हालाइड? स्ट्रक्चर काढून घेऊया. पहा या ठिकाणी C6H5 आहे, इथं हा तुमचा CH, या ठिकाणी आहे CH3 आणि ह्या CH ला अटॅच आहे हॅलोजन Br. ओके, आता पहा हॅलोजन ऑन कार्बन ॲटम टू बेन्झीन इक्वल्स टू बेन्झिलिक. ओके, तर या ठिकाणी कार्बन ॲटम जो आहे हा कार्बन ॲटम ह्या हॅलोजनला अटॅच आहे. ओके, आणि हा कार्बन ह्या बेन्झिनच्या कार्बनला आणि ह्या मिथाइलच्या एका कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन जो आहे तुमचा हा 2 डिग्री कार्बन आहे आणि याला आपण म्हणतो 2 डिग्री बेन्झिलिक हालाइड. सो द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, असर्शन आणि रिझनचा क्वेश्चन आहे हा. असर्शन काय दिले? ग्रिग्नार्ड रिएजंट कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम कंपाउंड विथ हायड्रॉक्सिल ग्रुप. रिझन, हायड्रॉक्सिल ग्रुप हॅज ॲसिडिक हायड्रोजन विच रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड. तर या ठिकाणी पहा ग्रिग्नार्ड रिएजंट इज अ स्ट्रॉंग बेस. ओके, इट रिॲक्ट्स विथ ॲसिडिक हायड्रोजन ऑफ OH. पहा या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंट काय? R बॉन्ड Mg बॉन्ड X. हा जर अल्कोहोल सोबत रिॲक्ट झाला बाळांनो तर या ठिकाणी काय तयार होते? तुमचं हायड्रोकार्बन तयार होते. ओके, सो ग्रिग्नार्ड रिएजंट या ठिकाणी नष्ट होऊन जातो, डिस्ट्रॉय होऊन जातो. त्याच्यामुळं या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंट कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम द कंपाउंड कंटेनिंग OH ग्रुप. ठीक आहे, आणि रिझन काय? OH ग्रुप हॅज ॲसिडिक हायड्रोजन विच रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड. तर या ठिकाणी बोथ true and reason is the correct for assertion. Okay, option A is correct. चला question number 4, correct order of reactivity of alkyl halide to form Grignard reagent. तर या ठिकाणी पहा कार्बन आणि हालाइड बॉन्डची स्ट्रेंथ जी आहे
बॉन्ड स्ट्रेंथ ही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, तर सर्वात आधी येणार फ्लोरीन, त्याच्यानंतर येणार बाळांनो क्लोरीन, त्याच्यानंतर येणार तुमचं ब्रोमीन, त्याच्या शेवटी येणार तुमचं आयोडीन. ओके, आणि या ठिकाणी कार्बन फ्लोराईड जे आहे, ही जी ऑर्डर आहे, हे सर्वात बॉन्ड जो आहे हा तुमचा स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि हा जो बॉन्ड आहे हा वीक बॉन्ड आहे. ओके, आणि कमजोर बॉन्ड लवकर तुटतो, वीक बॉन्ड हा लवकर तुटतो आणि ग्रीन हायड्रोजन लवकर तयार होतो. तर ही ऑर्डर जी आहे सर्वात आधी कोणतं येणार तर अल्काइल आयोडाइड, त्याच्यानंतर अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल क्लोराइड आणि अल्काइल फ्लोराइड. ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ग्रीनार्ड रिएजंटचे रिएक्शन्स एस्टर सोबत केल्यानंतर काय होईल? तर फॉर एक्झाम्पल पहा, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड जेव्हा रिॲक्ट होतो कोणासोबत? एस्टर सोबत. एस्टर या ठिकाणी पहा CH3 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3, मिथाइल इथेनॉइड आपण या ठिकाणी एस्टर घेऊया. ओके, आता जेव्हा रिॲक्शन्स होते विद्यार्थी मित्रांनो, तर पहा या ठिकाणी आपण ग्रीनार्ड रिएजंटचे 2 युनिट घेऊया. काय होणार या ठिकाणी? फर्स्ट जे आहे हा मिथाइल ग्रुप इथे लागणार. ओके, आणि फॉर्मेशन जे आहे CH3 सिंगल बॉन्ड C. ओके, या ठिकाणी O चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? OH मध्ये होणार. या ठिकाणी तुमचा CH3 येणार आणि या ठिकाणी तुमचा काय येणार? CH3 येणार. ओके, बाय प्रोडक्ट मध्ये काय काय भेटणार तुम्हाला? MgBrOH आणि CH3OMgBr हे 2 बाय प्रोडक्ट मिळतात. तर जेव्हा ग्रीनार्ड रिएजंट एस्टर सोबत रिॲक्ट होतो तर एक अल्कोहोल तयार होतं आणि ह्या अल्कोहोल जे आहे तुमचं 3 डिग्री अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह ग्रीनार्ड रिएजंट? ग्रीनार्ड रिएजंट कोण देत नाही? ओके, क्वेश्चन नंबर या ठिकाणी किती नंबरचा आहे? क्वेश्चन नंबर 6. येस, तर बाळांनो पहा, स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप्स कोणकोणते आहेत? स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप्स तर या ठिकाणी पहा फ्लोरीन, ओके, CF3, त्याच्यानंतर NO2 आणि CN. ओके, तर कोण देत नाही म्हणल्यानंतर या ठिकाणी जे ऑप्शन डी आहे CF3Br हे ग्रीनार्ड रिएजंट या ठिकाणी देत नाही. कशामुळे देत नाही? कारण की या ठिकाणी स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप ह्या कार्बनला अटॅच आहे आणि तो म्हणजे फ्लोरीन आहे. ओके, ब्रोमीन, ब्रोमीन आणि ब्रोमीन हे तिन्ही आपल्याला काय देतात? ग्रीनार्ड रिएजंट देतात. फक्त फ्लोरीन कंटेनिंग कंपाउंड ग्रीनार्ड रिएजंट देत नाही. ऑप्शन डी इज करेक्ट वन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड? पहा, जेव्हा अल्कोहोल PX3 सोबत रिॲक्ट होतो, ओके, त्या ठिकाणी फॉर्मेशन जे आहे अल्काइल हॅलाइडचं होतं. ROH SOCl अल्काइल हॅलाइडचं फॉर्मेशन, या ठिकाणी सुद्धा अल्काइल हॅलाइडचं फॉर्मेशन होतं. परंतु ही जी मेथड आहे ऍसिडिक ऍसिड प्लस सोडियम हायड्रॉक्साइड प्लस कॅल्शियम ऑक्साइड प्लस NaX, दिस इज द डिकार्बोक्सिलेशन टू गिव्ह अल्केन. हे डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन आहे. दिस इज द डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन्स. या रिॲक्शन्स मध्ये अल्केन तयार होतो, अल्काइल हॅलाइड तयार होत नाही. सो करेक्ट आन्सर ऑप्शन डी. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 8. क्लोरोबेन्झीन इज प्रिपेअर्ड बाय? तर बाळांनो लक्षात ठेवा, ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे रॅशिंग प्रोसेस. रॅशिंग प्रोसेस काय होतं? रॅशिंग प्रोसेस मध्ये बेन्झीन जो आहे, ओके, बेन्झीन रिॲक्ट होतो HCl सोबत आणि ऑक्सिजन सोबत ॲट अबाउट 250 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. कॅटलिस्ट आपण वापरतो कॉपर क्लोराइड आणि फॉर्मेशन या ठिकाणी होतं बाळा क्लोरोबेन्झीनचं. ही जी मेथड आहे याला आपण म्हणतो रॅशिंग प्रोसेस आणि कमर्शियली वापरतो आपण. ओके, ह्या मेथड आहेत परंतु कमर्शियली बेस्ड वे रॅशिंग प्रोसेसला आपण क्लोरोबेन्झीन तयार करतो. क्वेश्चन नंबर 9. The major product of the reaction 1-methyl cyclohexanol with SOCl2. 1-methyl cyclohexanol.
1 मिथाइल सायक्लोहेक्झेनॉल. सायक्लोहेक्झेनॉल 1 मिथाइल. या ठिकाणी पहा ओके 1 मिथाइल सायक्लोहेक्झेनॉल. ठीक आहे. आता जेव्हा 1 मिथाइल सायक्लोहेक्झेनॉल रिॲक्ट होतो कोणासोबत SOCl2 सोबत काय होणार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे हा हायड्रोजन ह्या क्लोरीन सोबत रिमूव्ह होणार, हा ऑक्सिजन हा SO सोबत रिमूव्ह होणार, बाय प्रोडक्ट मध्ये सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस रिमूव्ह होणार. मेन प्रोडक्ट या रिएक्शन्स मध्ये तयार काय होणार तर CH2 बॉन्ड Cl याचं नाव आहे 1 क्लोरो 1 मिथाइल सायक्लोहेक्झिन हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन प्लस NaI प्लस ऍसिटोन प्रोडक्ट काय तयार होणार. ओके 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. प्रोपेन म्हणल्यानंतर बाळांनो 3 कार्बन 1 ब्रोमो या ठिकाणी 2 मिथाइल. ओके आणि बाकीच्या व्हॅलेन्सीज पूर्ण करा. या ठिकाणी CH3 इथे येणार तुमचा CH आणि या ठिकाणी येणार तुमचा CH2. कोणासोबत रिएक्शन होते बघा, कार्बनची व्हॅलेन्स या ठिकाणी 4. ओके या ठिकाणी 4. ओके कोणासोबत रिएक्शन्स होत आहे सोडियम आयोडाइड सोबत आणि ही रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. ओके इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन व्हॉट हॅपन सिंपल हा ब्रोमीन जो आहे सोडियम सोबत रिमूव्ह होतो सोडियम आयोडाइड बाय प्रोडक्ट मध्ये आणि मेन प्रोडक्ट जो आहे तुमचा CH2 या ठिकाणी I सिंगल बॉन्ड CH CH3 CH बाय प्रोडक्ट मध्ये NaBr 1 आयोडो 2 मिथाइल प्रोपेन नावाचा प्रोडक्ट तयार. ऑप्शन A इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इथाइल अल्कोहोल कॅन बी कन्वर्टेड टू इथाइल क्लोराइड बाय द रिएक्शन ऑफ. इथाइल अल्कोहोलचा फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH2 बॉन्ड OH. जेव्हा हा थायोनिल क्लोराइड सोबत रिएक्ट होतो SOCl2 सोबत फॉर्मेशन जे आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl बेस्ट बाय प्रोडक्ट या ठिकाणी सल्फर डायऑक्साइड गॅस आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस तयार होतो. ऑप्शन B या ठिकाणी करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट द करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स विथ लुकास रिएजंट. ओके तर या ठिकाणी पहा लुकास टेस्ट काय असते बाळांनो, या ठिकाणी हे अल्कोहोल आहे याची रिएक्शन HCl ZnCl2 च्या प्रेझेन्स मध्ये होते आणि फॉर्मेशन जे आहे अल्काइल क्लोराइड होतं प्लस H2 आणि रेट्स कशावर डिपेंड्स असतो तो कार्बोगॅशनच्या स्टॅबिलिटीवर. ओके तर या ठिकाणी लुकास टेस्ट सर्वात जास्त कोण देतं टर्शरी टर्बिडिटी लगेच आपल्याला या ठिकाणी मिळते, सेकंडरी 5 मिनिटाने आणि प्रायमरी डिग्रीवाला या ठिकाणी टर्बिडिटी देत नाही. तर ऑर्डर कशी लक्षात ठेवणार तुम्ही 3 to 1. ओके 321 लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 13 द करेक्ट ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट्स फॉर गिवन अल्काइल हालाइड. बॉइलिंग पॉइंट्स ऑफ गिवन अल्काइल हालाइड्स जर सेम अल्काइल ग्रुप्स पहा या ठिकाणी मिथाइल ग्रुप आहे या ठिकाणी मिथाइल सेम अल्काइल ग्रुप्स आहेत परंतु हॅलोजन्स वेगवेगळे आहेत बाळा. फॉर सेम अल्काइल ग्रुप्स बॉइलिंग पॉइंट जो आहे बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मॉलिक्युलर मासशी, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वंडरवॉल फोर्सेस. तर सर्वात अधिक काय येणार मॉलिक्युलर मास आयोडीनचं सर्वात जास्त आहे ॲज कम्पेअर टू ब्रोमीन, as compared to chlorine, as compared to fluorine. So correct answer is option number 1. Next one, for isomeric dihalobenzenes the melting point is highest for. बाळांनो पॅरा डायक्लोरोबेन्झीन जर तुम्ही पाहिलं पॅरा डायक्लोरोबेन्झीन पॅरा आयसोमर हा कसा असतो सिमेट्रिकल असतो आणि बेटर इन क्रिस्टल लॅटिस त्याच्यामुळे याचा हायर मेल्टिंग पॉइंट ऑर्डर जी आहे ती कशी असते पॅरा ऑर्थो आणि मेटा. सो करेक्ट आन्सर या ठिकाणी येणार आयसोमेरिक डायक्लोरोबेन्झीनचा मेल्टिंग पॉइंट कोणाचा जास्त असतो पॅरा डायक्लोरोबेन्झीनचा सर्वात जास्त असतो. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. आता पहा
बॉइलिंग पॉइंट जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आहे सरफेस एरिया. ओके, आणि स्ट्रेट चेनचा कसा असतो, मॅक्सिमम सरफेस एरिया मॅक्सिमम अंडरवॉल फोर्सेस, आणि त्याच्यामुळं स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स या ठिकाणी पहा ब्युटेन 1 2 3 4 स्ट्रेट चेन आहे, याचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त असणार. हे ब्रांचिंग मध्ये आहेत, यांचा बॉइलिंग पॉइंट कमी असणार. ऑप्शन ए इज करेक्ट. DDT काय आहे तर डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन आहे. चला नेक्स्ट, BSC कसं प्रिपेअर करतो आपण. ओके, BSC कसं प्रिपेअर करतो तर या ठिकाणी असतो बेन्झीन. ओके, प्लस याची रिएक्शन क्लोरीन सोबत करतो आपण इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट फॉर्मेशन या ठिकाणी बेन्झीन हेक्साक्लोराइड होतं. बेन्झीन हेक्साक्लोराइड, BSC इज करेक्ट. ऑप्शन ए इज राईट. 18 क्लोरोफॉर्म इज स्टोर इन डार्क बॉटल्स. कशामुळे क्लोरोफॉर्म डार्क बॉटल्स मध्ये ठेवतो आपण, किंवा CHCl3 जेव्हा हवेच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि त्या ठिकाणी एक फॉजिन नावाचा पॉइझनस गॅस तयार होतो, COCl2. इट ऑक्सिडाइज टू पॉइझनस फॉजिन COCl2. सो करेक्ट आन्सर इज बी. 19 नंबरचा प्रश्न आहे, फ्रेऑन 12 काय आहे तर डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन इज द फ्रेऑन. ओके, इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, IUPAC नेम. याचा IUPAC नेम तुम्हाला ओळखायचा आहे. 20 नंबरचा प्रश्न. तर पहा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. ओके, स्टार्टिंग या ठिकाणी होणार इथून 1 ब्रोमो, 3 कार्बन आहेत आणि डबल बॉन्ड आहे या ठिकाणी 1 ब्रोमो प्रोप 1 EN येणार. ओके, पहा लॉंगेस्ट चेन विथ द डबल बॉन्ड, 3 कार्बन आहेत. नंबर फ्रॉम साइड गिविंग डबल बॉन्ड टू लोवेस्ट नंबर. याला आपल्याला काय द्यायचं या ठिकाणी 2, याला लोवेस्ट नंबर या ठिकाणी द्यायचं आहे. ओके, C1 C2 C3. तर या ठिकाणी करेक्ट नाव काय होणार बाळांनो, करेक्ट नाव या ठिकाणी येणार पहा. ओके, 1 2 3 नंबरिंग दिलेली आहे. डबल बॉन्डला आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके, सो इकडून जर आपण नंबर दिली 1 2 3, 3 नंबरला ब्रोमिन आहे. सो 3 ब्रोमो प्रोप, 3 कार्बन आहेत आणि डबल बॉन्ड या ठिकाणी कार्बन नंबर फर्स्टला आहे. ओके, सो 3 ब्रोमो प्रोप 1 EN इज द करेक्ट. IUPAC नेम ऑफ क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मचा IUPAC नेम काय, CH या ठिकाणी Cl आणि Cl. ट्रायक्लोरोमिथेन. क्वेश्चन नंबर 22, IUPAC नेम. स्ट्रक्चर काय आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH, या ठिकाणी CH3 आहे, इथं आहे Br. ओके, इथं आहे तुमचं CH2 आणि इथं आहे Cl. नंबरिंग स्टार्ट इथून 1, हे 2 आणि 3. 2 नंबरला ब्रोमिन, 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. पण नंबरिंग कशी स्टार्ट करणार या ठिकाणी पहा, 2 ब्रोमो, 1 ला काय क्लोरो, 2 ब्रोमो 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. ऑप्शन बी इज करेक्ट. And the last question of this question paper, the major product formed when 111 trichloropropan 2ON is treated with methyl magnesium bromide followed by hydrolysis. बाळांनो, हा प्रश्न जो आहे हा JEE ॲडव्हान्स मध्ये विचारलेला आहे. ओके, PYQ आहे JEE ॲडव्हान्स. काय विचारले यांनी की 111 ट्रायक्लोरोप्रोपेन, तर या ठिकाणी पहा Cl ट्रायक्लोरोप्रोपॅनोन कोणासोबत रिएक्शन्स करायची तुम्हाला, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत. काय होणार या रिएक्शन्स मध्ये, सिंपल की हा जो मिथाइल ग्रुप आहे इथं अटॅच होणार, इथं डबल बॉन्डचं शिफ्टिंग, फॉर्मेशन C या ठिकाणी Cl आहे, Cl इथं येणार तुमचा OMG Br. ओके, ऑलरेडी या ठिकाणी मिथाइल ग्रुप अटॅच, इथं CH3. आणि याचं जर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं बाळा, तर प्रोडक्ट जो आहे सिंपल हा MgBr रिमूव्ह, तिथं आपल्याला अल्कोहोल लावायचं. Cl या ठिकाणी येणार OH, या ठिकाणी CH3 आणि इथं CH3. करेक्ट आन्सर इज 1,1,1 ट्रायक्लोरो
प्रोपेन 2OL. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हा होता आजचा तुमचा क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर्स. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.